नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण आज पाहणार आहोत जॉमेट्रीचा नेक्स्ट टॉपिक जो आहे सर्कल. तर सर्कल आपण कव्हर करणार आहोत काही बेसिक कन्सेप्ट्स आणि त्याचे काही फॉर्म्युले, आणि नंतर आपण पाहणार आहोत काही प्रॉपर्टीज ऑफ सर्कल ज्या रिलेटेड आहेत लाईन्स आणि अँगलशी. तर सर्वप्रथम आपण पाहूया डेफिनेशन ऑफ सर्कल. तर सर्कल आपण कसं डिफाईन करू शकतो? तर सर्कल इज सेट ऑफ पॉईंट्स इन अ 2D प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट. तर मी इथे एक सर्कल ड्रॉ करतो रेफरन्ससाठी. तर हा माझा सर्कल मी जर इथे ड्रॉ केला तर हे आहे माझं 2D प्लेन बरोबर, आणि हे आहे माझे काही पॉईंट्स. हे जे माझे जे पेरिमीटर आहे किंवा माझे जे पेरिफेरी आहे हे पॉईंट्सपासून बनलेली आहे. आणि इथे मी जर एक फिक्स पॉईंट ड्रॉ केला पॉईंट सी, तर या पॉईंट सी फिक्स पॉईंटपासून सर्व हे जे सेट ऑफ पॉईंट्स आहेत हे सेम डिस्टन्सवर आहेत. तर हा सी जो पॉईंट आहे याला मी म्हणतो सेंटर ऑफ द सर्कल. आणि जर पॉईंट सी पासून मी या सेट ऑफ पॉईंट्सपर्यंत एक लाईन ड्रॉ केली तर याला म्हणतो मी रेडियस ऑफ सर्कल, जे मी नोट करतो आरने. याला म्हणणार मी रेडियस ऑफ द सर्कल. तसेच आपण या सेट ऑफ पॉईंट्स पासून जर एक लाईन ड्रॉ केली जी पास होते थ्रू सेंटर ऑफ द सर्कल, तर मी ते एक लाईन ड्रॉ करतो जी पास होते थ्रू सेंटर ऑफ द सर्कल. या लाईनला म्हणणार मी डायमीटर. हा जो पार्ट आहे याला म्हणणार मी डायमीटर. तर हा मी नोट करतो डायमीटर. करेक्ट. सो डायमीटर ही नेहमी रेडियसच्या 2 टाइम्स असते. सो फर्स्ट मी तर फॉर्म्युला लिहितो डायमीटर जो मी पॉईंट करतो डी ने इज इक्वल टू 2 इंटू आर. सो डायमीटर हा नेहमी रेडियसच्या 2 टाइम्स असतो. तर आता हा जो आपला सर्कल झाला, तर याचं सपोज आपल्याला पेरिमीटर कम्प्यूट करायचे असेल. पेरिमीटर म्हणजे काय? जर या पॉईंटपासून परत या पॉईंटपर्यंतचं तर डिस्टन्स आपल्याला कम्प्यूट करायचं असेल, हे टोटल डिस्टन्स, त्या टोटल डिस्टन्सला आपण म्हणतो सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 इंटू पाय इंटू आर. आर म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल आणि पाय जनरली वी कन्सिडर करतो 3.14 क्वेश्चन सॉल्व करताना. त्याप्रमाणे जर आपण या सर्कल कन्सिडर केलं, या सर्कलचं मला एरिया कम्प्यूट करायचं असेल, म्हणजे हा जो सर्कलने किती एरिया ऑक्युपाय केला आहे 2D शेपने, तर हा झाला माझा एरिया ऑफ द सर्कल. हा जो मी ड्रॉ करतोय लाईन पॉईंट एरिया, तर हा झाला माझा एरिया. तर एरिया ऑफ सर्कल आपण कसा कम्प्यूट करू शकतो? हा झाला सर्कम्फरन्स आणि आता मी एरिया. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय इंटू आर स्क्वेअर. हा झाला एरिया ऑफ द सर्कल. तर आपण हे 3 फॉर्म्युले झाले. यानंतर आपण 2 इम्पॉर्टंट टर्म्स पाहूयात जे आहे आर्क आणि सेक्टर. तर आर्क आणि सेक्टर. तर आर्क आपण कसं डिफाईन करू शकतो? तर आपल्याला माहिती आहे सर्कल आहे, सर्कलची आपल्याला पूर्ण पेरिफेरी आहे ही, आणि इथून जर मी एक पॉईंट ड्रॉ केला पॉईंट ए आणि इथे दुसरा पॉईंट ड्रॉ केला पॉईंट बी, तर हा जो ए बी पार्ट आहे हा माझ्या टोटल सर्कलच्या सर्कम्फरन्सचा पार्ट आहे बरोबर. हा जो पूर्ण सर्कल आहे त्याची पेरिफेरी म्हणजे माझा सर्कम्फरन्स, आणि हा त्याचा छोटा पार्ट. तर या पार्टला मी म्हणणार आर्क ऑफ द सर्कल. आता जर हा झाला आर्क ऑफ द सर्कल, तर सेक्टर ऑफ द सर्कल म्हणजे काय? आता मी या पॉईंटपासून माझ्या सेंटरपर्यंत जर मी 2 रेडियस ड्रॉ केल्या ए सी आणि सी बी, तर हा जो इन्स्क्राइब्ड पार्ट असतो हा आतला पार्ट, याला आपण म्हणतो सेक्टर ऑफ द सर्कल. तर अजून या रिलेटेड 2 फॉर्म्युले आहेत आपले. तर आर्क ऑफ द सर्कल आहे, याची लेंथ कशी कम्प्यूट करतात? तर आपण इथे लिहूयात लेंथ ऑफ आर्क. तर हा जो पॉईंट आहे माझा सी, इथे या आर्कने या 2 रेडियसने एंड पॉईंटच्या एक अँगल इन्स्क्राईब केला आहे. या अँगलला आपण म्हणू थिटा अँगल बरोबर. टोटल हा अँगल सर्कलचा किती असतो? 360 डिग्री. तर लेंथ ऑफ आर्क आपण कसं कम्प्यूट करू शकतो? की थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर, जो की आपल्या पूर्ण सर्कलचं सर्कम्फरन्स आहे बरोबर. तर हा झाला लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला. आता हा जो सेक्टर बनलेला आहे, हा पूर्ण सेक्टर, या सेक्टरचा एरिया पण आपण सिमिलर फॉर्म्युला कम्प्यूट करू शकतो, कारण आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल माहिती आहे थिटा.
आणि टोटल अँगल माहिती 360 डिग्री. तर सेक्टरचा आपण एरिया कसा कम्पेअर शकतो, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, जो की आहे आपल्या पूर्ण सर्कलचा एरिया. तर हे झाले आपले दोन काही बेसिक टर्म्स, आर्क, सेक्टर, आणि हे फॉर्म्युला डायमीटर इक्वल टू 2r, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इक्वल टू पाय आर, आणि एरिया पाय आर स्क्वेअर. तर आपण यानंतर बोलूयात काही प्रॉपर्टीज ऑफ सर्कल ज्या रिलेटेड आहेत लाईन्स आणि अँगलशी. तर आपण पाहूयात प्रॉपर्टीज ऑफ सर्कल. तर सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया लाईन्स इन द सर्कल. लाईन्स ऑफ सर्कलमध्ये आपण दोन मेजर लाईन्स पाहणार आहोत. फर्स्ट इज कॉर्ड अँड सेकंड वन इज टँजंट. तर कॉर्ड म्हणजे काय, कॉर्ड इज बेसिकली लाईन सेगमेंट whose end points are on the periphery of the circle. So मी एक सर्कल ड्रॉ करतो इथे रेफरन्ससाठी. हा जर मी सर्कल ड्रॉ केला तर या सर्कलमध्ये जर मी दोन पॉईंट कन्सिडर केले माझ्या पेरिफेरीवरचे, पॉईंट ए आणि पॉईंट बी. जर मी इथे लॉन लाईन ड्रॉ केली पॉईंट ए टू बी, तर हा जो माझा लाईन सेगमेंट आहे ए बी, तर याला मी कॉर्ड म्हणणार. बरोबर. या सर्कलचा सेंटर आहे सी. तर कॉर्डची प्रॉपर्टी काय असते, जर मी सेंटरपासून जर मी माझ्या या कॉर्डवर जर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, तर ही जी लाईन परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम सेंटर ऑलवेज बायसेक्ट्स दिस कॉर्ड. सो मी जर इथे पॉईंट ड्रॉ केला डी, तर या केसमध्ये माझा ए डी शुड बी इक्वल टू बी बी, कारण माझा परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑलवेज बायसेक्ट्स द कॉर्ड. सो फर्स्ट आपण पाहिले कॉर्ड, आणि सर्वात मोठी कॉर्ड सर्कलची ही असते डायमीटर. जर मी इथे अजून एक कॉर्ड ड्रॉ केली तर ही असणार माझी डायमीटर, जी की सेंटर थ्रू क्रॉस होते. तर आपण पाहूया टँजंट. टँजंट म्हणजे काय असतं, टँजंट इज अ लाईन विच टचेस द पेरिफेरी ऑफ द सर्कल ॲट वन पॉईंट. तर मी ते सर्कल अजून एक सर्कल ड्रॉ करतो रेफरन्ससाठी. तर इथून मी एक लाईन ड्रॉ केली सपोज, जी की माझ्या सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते. हा झाला माझा पॉईंट ए. सपोज मी पॉईंट कन्सिडर करतो ए पॉईंट, आणि हा सर्कलचा माझा सेंटर झाला सी, आणि ही झाली माझी टँजंट. टँजंटची प्रॉपर्टी काय असते की जर मी सेंटरपासून जर टँजंटला कोणती पण एक लाईन ड्रॉ केली, ए सी लाईन, जी की असणार माझी रेडियस. बरोबर. कारण पॉईंट ए हा माझ्या पेरिफेरीवर आहे, आणि मी पॉईंट सी पासून जर ए लाईन ड्रॉ केली तर हा लाईन सेगमेंट असणार माझा रेडियस. तर ही रेडियस ही टँजंटला ऑलवेज परपेंडिक्युलर असते. तर या दोन प्रॉपर्टीज आहेत. कॉर्डची प्रॉपर्टी आहे की कॉर्डवर जर आपण सेंटरपासून कोणती लाईन ड्रॉ केली तर ती कॉर्डला बायसेट करते, आणि टँजंटचा जर मी सेंटरपासून जर मी रेडियस ड्रॉ केली विच इंटरसेक्ट्स ॲट द टचिंग पॉईंट, तर तो अँगल नेहमी 90 डिग्री असतो, किंवा ती लाईन परपेंडिक्युलर असते टँजंटसोबत. तर या प्रॉपर्टी झाल्या लाईन्स रिलेटेड. तर आपण पाहूयात आता अँगल्स रिलेटेड काही प्रॉपर्टीज. तर अँगल्समध्ये आपण दोन टाईपचे अँगल पाहणार आहोत. फर्स्ट इज इन्स्क्राइब्ड अँगल, आणि सेकंड वन इज सेंट्रल अँगल. इन्स्क्राइब्ड अँगलची डेफिनेशन काय, सो इफ अँगल इज फॉर्म बाय टू कॉर्ड्स बाय इंटरसेक्टिंग ॲट द पेरिफेरी ऑफ द सर्कल, तर आपण त्याला कॉल करतो इन्स्क्राइब्ड अँगल. तर मी ते रेफरन्ससाठी एक सर्कल ड्रॉ करतो. तर या सर्कलमध्ये माझ्या दोन कॉर्ड्स आहेत, ए बी सी. मी जे पॉईंट्स कन्सिडर केले, तर या दोन कॉर्ड्स आहेत ज्या इंटरसेक्ट करत आहेत ॲट पॉईंट ए. करेक्ट. तर मी हा जो अँगल कन्सिडर केला त्याला मी म्हणणार इन्स्क्राइब्ड अँगल. करेक्ट. तर ही एक ए बी कॉर्ड आहे, दुसरी कॉर्ड आहे ए सी. ते इंटरसेक्ट होते पेरिफेरीच्या पॉईंटला एवर. तर इन्स्क्राइब्ड अँगलची एक प्रॉपर्टी काय आहे की हा जो माझा आर्क आहे बी सी, या आर्कने हा अँगल इन्स्क्राइब केला आहे. तर आपण याला डिफाईन करतो अँगल बी ए सी इज अन इन्स्क्राइब्ड अँगल ऑफ आर्क बी सी. तर मी आर्क बी सी पासून जर अजून एक मी इंटरसेक्शन पॉईंट कन्सिडर केला, एक पॉईंट पेरिफेरीवर, आणि जर अजून दोन ड्रॉ केल्या, या आर्क ड्रॉ केल्या, अजून दोन कॉर्ड्स ड्रॉ केल्या,
इथे पॉईंट जर मी डी कन्सिडर केला तर हा इन्स्क्राइब्ड अँगलची प्रॉपर्टी आहे की हा जो अँगल आहे थिटा, जो अँगल बनला बी डी सी आणि अँगल बी ए सी, हे दोन अँगल सेम असतात. तर अँगल बी डी सी इज इक्वल टू अँगल बी ए सी. ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी इन्स्क्राइब्ड अँगलची आणि बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये ही उपयोगी येते. इन्स्क्राइब्ड अँगलची अजून एक प्रॉपर्टी आहे. जर मी इथे एक डायमीटर ड्रॉ केला, म्हणजे आता इथे आपला आर्क आहे बी सी, बरोबर. तर मी ते सेंटर ऑफ सर्कल कन्सिडर केला मी. इथे मी डायमीटर ड्रॉ केला आणि जर डायमीटरमध्ये मी एक इन्स्क्राइब्ड अँगल ड्रॉ केला कुठल्या पण पॉईंट्सवर या पेरिफेरीच्या, तर हा नेहमी 90 डिग्रीज असतो अँगल हा. अँगल ए बी डी हा जर अँगल मी ड्रॉ केला तर अँगल ए बी डी इज ऑलवेज 90 डिग्री. So basically the angle inscribed by the diameter is always 90 degree. So या दोन खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत इन्स्क्राइब्ड अँगलच्या. फर्स्ट इज एका आर्कने जर कुठलाही अँगल इन्स्क्राइब केला असेल तर त्याचं अँगल सेम असतो. सेकंड म्हणजे जर डायमीटरने माझा इन्स्क्राइब अँगल केला असेल पेरिफेरीवर, तो नेहमी 90 डिग्रीज असतो. तर आपण पाहूया सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे काय? जर माझ्या एखाद्या आर्कने माझ्या सेंटर पॉईंटला जर कोणता अँगल बनवला असेल तर त्याला मी म्हणतो सेंट्रल अँगल. तर मी ते एक सर्कल रेफरन्ससाठी ड्रॉ करतो. सेम आर्क ड्रॉ करतो मी बी सी आणि माझा सेंट्रल पॉईंट सपोज आहे जी, करेक्ट. तर हा जो अँगल माझा बनला बी जी सी, या अँगलला म्हणणार मी सेंट्रल अँगल, करेक्ट. सो या आर्कपासून माझा जो सेंटरपर्यंत अँगल बनला, सेंटर पॉईंटपर्यंत, त्याला मी म्हणणार की सेंट्रल अँगल. तर सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी काय आहे? जर मी सेम आर्कवरून जर दोन कॉर्ड्स ड्रॉ केल्या, आपण या अँगलला काय म्हणतो? इन्स्क्राइब्ड अँगल, बरोबर. तर हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे मी याला ड्रॉ करतो बी डी सी. सो हा अँगल या सेंट्रल अँगलच्या 1/2 टाइम्स असतो, म्हणजे हाफ असतो, बरोबर. तर ही एक खूप महत्त्वाची प्रॉपर्टी अजून सेंट्रल अँगल आणि इन्स्क्राइब्ड अँगलची. सो सेंट्रल अँगल ऑफ द सेम आर्क इज 2 टाइम्स द इन्स्क्राइब्ड अँगल ऑफ द सेम आर्क. सो इथे अँगल बी जी सी इज इक्वल टू 2 टाइम्स अँगल बी डी सी. तर या तीन ज्या आपण प्रॉपर्टीज पाहिल्या या खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत आणि आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप युजफुल ठरतात. तर आपण पाहूयात काही क्वेश्चन्स.